संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि श्रावणबाळ पेन्शन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ आणि फरकाची रक्कम तात्काळ मिळावी तसेच इतर मागण्यांसाठी इचलकरंजीतील वृद्ध, निराधार आणि दिव्यांग पेन्शनधारक संघटनेच्या वतीने अप्पर तहसीलदार कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला। यावेळी घोषणांनी परिसर दणाणून सोडला। पेन्शनधारकांना सध्या दरमहा 1500 रुपये मिळतात, मात्र या अत्यल्प रकमेवर दवाखाना आणि इतर खर्च भागविणे कठीण होत आहे। याशिवाय पेन्शन वेळेवर मिळत नाही, कधी कधी 2 महिन्यांनी तर कधी 3 महिन्यांनी पेन्शन मिळते। इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजनेतील लाभार्थ्यांना गेल्या 2 वर्षांपासून केंद्र सरकारकडून मिळणारा 200 रुपयांचा फरकही मिळालेला नाही। संघटनेने लाडक्या बहीण योजनेप्रमाणे दरमहा 2100 रुपये पेन्शन मंजूर करण्याची, अशिक्षित पेन्शनधारकांची पेन्शन पूर्वीच्याच बँकेत मिळावी तसेच उत्पन्न मर्यादा 50,000 रुपये करण्याची मागणी केली आहे। सध्या उत्पन्न मर्यादा 22,000 रुपये असल्याने कुटुंब चालविणे कठीण असल्याचे सांगण्यात आले। मोर्चाची सुरुवात लक्ष्मी मार्केटमधील लाल बावटा युनियनच्या कार्यालयापासून झाली। मागण्यांचे निवेदन अप्पर तहसीलदार कार्यालयातील अधिकारी चंद्रकांत कालगे यांना देण्यात आले। या मोर्चात भरमा कांबळे, सदा मलावादे, उषा माळी, धनाजी जाधव, दादासो कांबळे, संतोष तेलवे, विकास पाटील, वनिता पाटील यांच्यासह अनेक पेन्शनधारक सहभागी झाले होते।